नमस्कार, महाराष्ट्र देशामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे नागपुरात विलास मुत्तेमवार यांचं मोदींसंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यानंतर उसळलेला जनक्षोभ आपण पाहतोय। काँग्रेसच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आलेली होती आणि भाजपकडून निवडणूक आयोगामध्ये मुत्तेमवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली। भाजयुमोचे कार्यकर्त्यांनी शंकरनगर चौकामध्ये केलेल्या आंदोलनाची थेट दृश्य आपण नागपुरातून यावेळेला पाहतोय। विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोरील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। शंकरनगर चौक जो आहे तो नागपुरातला अत्यंत व्यस्त चौक आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती पण आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी हे कार्यकर्ते जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला हम तुम्हारे साथ हैं। काय म्हणणं आहे तुमचं? काँग्रेसनी निवडणूक ही पातळी घालून लढवली नाही पाहिजे। अवघ्या 20 वर्ष विलास मुत्तेमवार हे या शहराचे हे राहिले, पण त्यांनी काय विकास केला? एक ट्रेन आणायची आणि दिवसभर सांगायचे। नितीनजींनी या देशासाठी या नागपुरासाठी आपलं रक्त गाळलेलं आहे। अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी जे नागपूरचे खासदार आहे आणि उमेदवार आहे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबरोबरच हा जो आसांनी कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। शिवानीजी, काय आंदोलन होतं आणि अचानक आक्रमक का झाले? अशा पद्धतीने ज्या प्रकारे विलास मुत्तेमवार आणि संपूर्ण काँग्रेस पार्टी ज्या भाषेचा उपयोग करते, भारतीय जनता युवा मोर्चा ते कदापि सहन करणार नाही। आणि ज्या प्रकारे आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, ज्या प्रकारे पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना धरलं उचललं, शांततेत आंदोलन चालू होतं, त्यामुळे ते आक्रमक झालेले आहे। पण इलेक्शनची वेळ आम्हाला कुठलाही कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही आहे, पण ज्या प्रकारे काँग्रेस भूमिका वर्तवत आहे ती आम्ही कदापि खपवून घेणार नाही। ज्या पद्धतीने मोदींसंदर्भात विधान झाला, पंतप्रधान मोदींच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वाटतं? ही त्यांची निश्चितम पातळी आहे जे ते वारंवार दाखवत असतात। जेव्हा कंटेंटवर ते आपल्याशी विरोध करू शकत नाही तेव्हा अशा प्रकारची भाषा ते उपयोग करतात। तर अशा पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणातून मोठ्या संख्येने भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जवळपास 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन इथून नेण्यात आलेलं आहे आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। तर काँग्रेसच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य करण्यात आले होते पंतप्रधान मोदी यांच्या वडिलांबद्दल, त्याच्यानंतर वातावरण चिघळलेलं आहे आणि नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलन केले जाते। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।